आज आपण बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार आहोत। हा मोदक बघा, तुम्हाला बघूनच समजत असेल की मोदक किती मऊसूत झालाय ते। हे असे मऊसूत मोदक बनविण्यासाठी पिठी कुठली वापरावी, मोदकाची उकड कशी काढावी, सुबक मोदकांसाठी पारी कशी वळावी, हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। सर्वप्रथम या उकडीच्या मोदकांसाठी लागणारी पिठी मी आंबेमोहर आणि इंद्रायणी या तांदळाची घेतली आहे। आता गुळ खोबऱ्याचा चव बनविण्यासाठी 2 वाट्या खवलेला ओला नारळ घेतला आहे। त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे। हे प्रमाण गोडीला अगदी योग्य आहे, तरी पण आपल्याला जसं आवडेल तसं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकेल। चव बनविण्याआधी ही खसखस मी थोडीशी कोरडीच भाजून घेते। आता कढईमध्ये अगदी चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि 2 वाट्या खवलेला ओला नारळ घालायचा आहे। नारळ छान पांढरा शुभ्र खवून घ्यायचा। 1 वाटी गूळ घालायचा आहे आणि आता हे गूळ खोबरं आपल्याला मंद आचेवर सतत हलवत हलवत छान परतून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, आपल्याला इथे फक्त गूळ विरघळवून घ्यायचं आहे त्यामुळे गूळ विरघळेस्तोवर चव छान सतत हलवत राहायचं आहे। बघा, साधारण 5 ते 7 मिनिटात गूळ छान विरघळू लागला आहे। आता बघा, गूळ खोबऱ्यामध्ये छान एकजीव झाला आहे। आता जरी आपल्याला हा चव जरासा ओलसर वाटत असला ना, तरी गूळ आहे, जसा जसा वेळ जाईल तसा चव अगदी व्यवस्थित होईल। यामध्ये ही वेलची जायफळाची पूड घालूया। ही भाजून घेतलेली खसखससुद्धा घालते। सगळं अगदी मिनिटभरासाठी छान परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। बऱ्याचदा काय होतं ना, सारण थोडंसं ओलसर राहतं आणि मग जेव्हा आपण मोदक वाफवतो ना, तेव्हा गुळाचं पाणी होऊन ते सगळं मोदकातून बाहेर येतं। तर असं होऊ नये म्हणून थोडीशी तांदूळ पिठी या सारणामध्ये पेरायची आणि फक्त परतून घ्यायचं। इथे आपल्या गुळ खोबऱ्याचा चव तयार झाला आहे। आता मोदकांसाठी उकड काढूयात। उकड काढण्यासाठी हे असं जाड तळ असलेलं पातेलं घ्यायचं। त्यामध्ये 2 वाट्या पाणी घ्यायचे आणि एका वाटीला 2 चमचे या प्रमाणात 2 वाट्यांना 4 चमचे असं दूध घालायचे। दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात, त्यामुळे दूध मात्र आवर्जून घाला। अगदी चवीला मीठ घालायचे। एका वाटीला अर्धा चमचा या प्रमाणात साजूक तूप घालायचे। तुपामुळे मोदक अगदी मऊसूत होतात। आता या सगळ्या मिश्रणाला छान उकळी यायला हवी। छान खळखळून उकळी आली की गॅसची आच अगदी मंद करायची आणि ही तांदूळ पिठी या पाण्यामध्ये घालायची। ही 2 वाट्या तांदूळ पिठी आहे। आपण ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने ही पिठी मोजून घेतली आहे। पटापट सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रणाच्या गुठळ्या मात्र होऊ द्यायच्या नाहीत। बघा, सगळं छान मिक्स करून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि उकड 10 मिनिटं छान मुरू द्यायची आहे। साधारण 10-12 मिनिटं झालेली आहेत। मी उकड परातीमध्ये काढून घेते। उकड मळून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्यावरच आपल्या मोदकाचा मऊसूतपणा, चकाकी सगळं काही अवलंबून असतं। आता ही उकड अतिशय गरम असल्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि उकड छान मळून घ्यायची। अगदी नावाला पाण्याचा हात लावायचा। पाण्याचा हात लावत लावत मी उकड छान मऊसूत मळून घेतले। तुम्ही बघू शकता, मी इतकी उकड छान मळून घेते तरी माझ्या हाताला पीठ कुठेच चिटकत नाही आहे। म्हणजेच आपलं पाण्याचं आणि पिठीचं प्रमाण हे अगदी योग्य झालेलं आहे। हे अगदी नावाला मी तुपाचं बोट घेतलं आहे। आता हे तूप लावून उकड पुन्हा छान मळून घेणार आहे। आपण तांदूळाची पिठी ही सुवासिक घेतली आहे, त्यात साजूक तुपाचा सुवास, त्यामुळे तयार होणारे मोदक अगदी सुवासिक तयार होतात। बघा, अगदी लोण्यासारखा पांढरा गोळा दिसतोय ना। आता उकड अगदी योग्य मळली गेली आहे हे कसं ओळखावं बरं? तर हा असा गोळा घ्यायचा, हातावर छान गोलाकार करून घ्यायचा। बघा,
मी असा थोडासा पसरवते तरी कडेने कुठेही चिरा जात नाही आहेत, म्हणजेच आपली उकड अगदी योग्य झाली आहे. गूळ आणि खोबऱ्याचा चवही आता पूर्ण गार झाला आहे. बघा, अजिबात ओलसर दिसत नाही आहे. अशी मऊसूत लोण्यासारखी उकड मळली गेली ना की त्यापासून तयार होणारे मोदक अजिबात कडक किंवा चिवट होणार नाहीतच. आता काय करायचं आहे, आपल्याला ज्या आकारात मोदक करायचं आहे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. बघा, इथे मी या आकाराचे हे सगळे गोळे करून घेतलेत. आता हे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकड मळून झाल्यावर हात अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे, नाहीतर आपण जेव्हा मोदकाला कळ्या पाडतो ना तेव्हा उकड अगदी हाताला चिटकून येते. हे असे एका हाती गोळे करून घेतले की आपले हात वारंवार खराब होत नाहीत आणि मोदकही अगदी भराभर वळले जातात. अगदी बारीक सारीक बारकावे आहेत, पण त्यामुळेच तयार होणारे मोदक अगदी सुबक तयार होतात. मोदकांसाठी लागणारी उकड आणि चव दोन्हीही तयार आहे. आता मोदक वळायला घेऊया. हा एक गोळा घेतला. तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा. फार पीठ नको म्हणून हे एक्स्ट्रा असलेलं पीठ असं झटकून घ्यायचं. दोन्ही हाताचे अंगठे हे असे मधोमध ठेवायचे आणि कडेकडेने दाब देत आपल्याला छान पातळ खोलगट पारी करून घ्यायची आहे. इथे मी पिठी घेतली आहे, पण साजूक तुपाचं बोट लावून वळलं तरीही चालेल. ही पारी करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे कडेकडेने दाब देत आपल्याला मोदकाची पारी अगदी पातळ करून घ्यायची आहे, पण मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची. नाहीतर आपण जेव्हा चव भरू ना तेव्हा मोदक फुटण्याची शक्यता असते. बघा, मी ही पारी मध्यभागी जराशी जाडसर ठेवली आणि कडेने छान पातळ करून घेतली. आता कळ्या करायला घेऊया. अंगठा व मधलं बोट या प्रकारे मागे ठेवायचे आणि प्रेस करून घ्यायचे. तुम्ही बघताय त्याप्रमाणे छान खालपर्यंत दाब देऊन घ्यायचा. छान या अशा जवळजवळ पाकळ्या करून घ्यायच्या. अधेमध्ये या प्रकारे थोडंसं पिठीचं बोट किंवा साजूक तुपाचं बोट लावायचं. जितक्या पाकळ्या जास्त तितका मोदक दिसायला अगदी सुबक दिसतो. त्यामुळे जवळजवळ आणि जितक्या जमतील तेवढ्या जास्त पाकळ्या करायच्या. पण अगदीच नव्याने शिकणारे असाल तर सुरुवातीला 5 पाकळ्या करायच्या आणि मग हळूहळू एक 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 पाकळी वाढवत न्यायची. मग व्यवस्थित मोदक जमू लागतो. बघा, इथे माझ्या सगळ्या पाकळ्या छान करून झाल्यात. आता यामध्ये चव भरून घेऊया. चव मात्र अगदी व्यवस्थित भरपूर भरायचा, म्हणजे मोदक चवीला अगदी सुरेख लागतो. आता सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे हा असा खालून दाब देत देत मोदकाच्या पाकळ्या छान वर आणायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचं आहे. हे जे जास्तीचं पीठ असतं ते या प्रकारे काढून घ्यायचं आहे. बघा, अगदी सुरेख असा मोदक तयार झाला आहे. आणखी एक मोदक मी तुम्हाला वळून दाखवते. वर्षानुवर्ष आजी आईकडून चालत आलेली उकडीच्या मोदकांची ही पारंपरिक रेसिपी आहे. त्यामुळे या प्रमाणात केलेले मोदक अजिबातच बिघडणार नाहीत. बघा, हाही मोदक तयार झाला आहे. माझ्या लेकीने केलेला हा मोदक पहा. हा व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे मी. शेवटी काय तर जे परंपरागत आपल्यापर्यंत चालत आलं आहे ते आपल्या पुढच्या पिढीला आपण सुपूर्द करायचं आणि हा वसा असाच टिकवून ठेवायचा, नाही का?
बघा, लेकीचाही मोदक अगदी सुबक आणि कळीदार झाला आहे. याच प्रकारे सगळे मोदक वळून घ्यायचे. या मोदकांना साजेशी अशी बहीण हवी म्हणून ही मुरड घालून केलेली करंजी. मोदक वाफवण्यासाठी चाळणीला मी केळीचं पान लावून घेतलं आहे. केळीचं पान हे अशा रीतीने लावायचं की आजूबाजूनी छान वाफ आली पाहिजे. अगदी जरासं तूप लावून घेते. तर हा मोदक या प्रकारे पाण्यात बुडवायचा आणि पानावर ठेवायचा. सगळे मोदक या प्रकारेच पाण्यात भिजवून मी ठेवून घेते. मोदक हे असे पाण्यात बुडवून ठेवण्यामागचं कारण म्हणजे आपण एकत्र मोदक करून ठेवतो आणि ते थोडेसे कोरडे होतात आणि जेव्हा आपण मोदक वाफवतो मग ते उमलले जातात. ते होऊ नये म्हणून हे असे पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवायचे. मोदक असं पाण्यात भिजवून वाफवल्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत मऊसूत राहतो. ही अगदी खास वाफवण्यासाठीची ट्रिक आहे. बघा, सगळे मोदक मी इथे चाळणीवर ठेवून घेतलेत. आता वाफवून घेऊया. मोदक वाफवण्यासाठी इथे पातेल्यात मी पाणी उकळत ठेवलं आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की मगच मोदकांची चाळणी यावर ठेवायची आणि झाकून मोदक छान 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. साधारण 10-12 मिनिटांनी मी झाकण उघडते. बघा, मोदक अगदी मस्त असे वाफवले गेलेत. हे असं मोदकाला हात लावून बघायचं, आपल्या हाताला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे मोदक अगदी व्यवस्थित वाफवला गेला आहे. आता जर अशी वाफ निवळली की मोदक पानात काढून घ्यायचे. छान कळीदार, सुबक, पांढरे शुभ्र असे मोदक गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार आहेत. अगदी अंतर्बाह्य सौंदर्याने नटलेले हे मोदक तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.